So good morning all of you. In today's lecture we will start our next question, inventory control and its technique. In last lecture we was learn what is inventory management and its objective. Okay, so inventory management काय आहे? Inventory in the sense stock. सो हा कसा मॅनेज करायचा? ऑर्गनायझेशन साठी इन्व्हेंटरी खूप महत्वाची असते आपण म्हणतो, कारण बेसिकली प्रॉफिट इट्स डिपेंड्स ऑन इन्व्हेंटरी, राईट? सो वी विल क्लिअर इन्व्हेंटरी कंट्रोल काय आहे हे आपण क्लिअर करणार आहोत. इन्व्हेंटरी कंट्रोल मीन्स टू मॉनिटर द स्टॉक ऑफ गुड्स used for production, distribution and self consumption. कंट्रोल म्हणजे काय आहे? तर कंट्रोलिंग म्हणजे फक्त त्या इन्व्हेंटरीकडे बघत बसणं म्हणजे कंट्रोलिंग असतं का? हो नाही. जसं की आपण नेहमीच सांगतो, कंट्रोलिंग मीन्स टू मॉनिटरिंग अ ऍक्टिव्हिटी अँड टू प्रोव्हाइड अ प्रॉपर डायरेक्शन असं आपण म्हणतो. ओके, सो इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये हेच सांगायचं आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल मीन्स टू मॉनिटर द स्टॉक ऑफ गुड्स यूज फॉर प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन. मग तो प्रोडक्शन साठीचा गुड्स असेल किंवा डिस्ट्रीब्युशन साठीचा असू शकेल, अदरवाइज सेल्फ कन्झम्पशनचा असेल, ह्या गुड्स वरती मॉनिटर करण्याचं काम इन्व्हेंटरी कंट्रोलच्या अंडर केलं जातं. इट मीन्स मेंटेनिंग द इन्व्हेंटरी ॲट अ डिझायर लेवल. आणि जी काही आपली डिझायर लेवल आपण डिफाईन केलेली आहे ती मेंटेन करण्याचं काम आपण इन्व्हेंटरी कंट्रोलच्या अंडर करत असतो. सो सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्वे द ब्रॉड मिनिंग ऑफ द इन्व्हेंटरी कंट्रोल. आता काय सांगितलेलं आहे बघा, इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये आपण काय करतो? इन्व्हेंटरी कंट्रोल मेनली फोकस ऑन लोकेशन, स्टोरेज, रेकॉर्डिंग द क्वांटिटी अँड अकाउंटिंग ऑफ इन्व्हेंटरी. मग ह्या कंट्रोलिंग मध्ये काय येणार आहे? इन्व्हेंटरी कंट्रोल मेनली फोकस ऑन लोकेशन, तुमची इन्व्हेंटरी तुम्ही कुठे मेंटेन केलेली आहे, कुठे स्टोरेज करून ठेवलेली आहे. Recording quantity, how many quantity are available in our warehousing, and accounting of inventory. आणि मग त्याचं अकाउंटिंग तुम्ही जसं FIFO मेथड आपण बघितलेली आहे, वेटेड ॲव्हरेज मेथड बघितलेली आहे, ह्या मेथड आपण काय करतो इथे चेक करतो. Then it help to supply inventory to different department or units whenever demand require is arised. आणि जेव्हा त्या इन्व्हेंटरीला डिमांड इन्क्रीज होते, दॅट टाइम हियर वी प्रोव्हाइड इन्व्हेंटरी टू द डिफरंट डिपार्टमेंट ऑर डिफरंट युनिट. आणि आपण काय करतो? हे इन्व्हेंटरी कंट्रोलच्या अंडर आपल्याला करावं लागतं. इट कीप अ रेकॉर्ड ऑफ इन्व्हेंटरी इश्यू टू द कन्सर्न डिपार्टमेंट. आणि कोणत्या डिपार्टमेंटला इन्व्हेंटरी एखादी कमी असेल तर आपण काय करतो? ती मेंटेन करतो. दॅट मीन्स इट कीप अ रेकॉर्ड ऑफ इन्व्हेंटरी इश्यू टू द कन्सर्न डिपार्टमेंट. किंवा एखाद्या डिपार्टमेंटला पण काय केलेली आहे? इश्यू केलेली आहे. सो हे इश्यूचे जे ट्रान्झॅक्शन आहे, जसं आपल्याला माहिती आहे बघा की आपण काय बघितले होते FIFO मेथड मध्ये, वेटेड ॲव्हरेज मेथड मध्ये पर्चेसिंगचे 3 कॉलम असतात, युनिट, रेट आणि अमाऊंट. त्याच्यानंतर इश्यूचा कॉलम असतो. मग आपण कोणत्या डिपार्टमेंटला इन्व्हेंटरी इश्यू केलेली आहे ते आपण ह्या इश्यूच्या कॉलम मध्ये मेंटेन करत असतो. देन इट अवॉइड ओव्हरस्टॉकिंग अँड अंडरस्टॉकिंग ऑफ रॉ मटेरियल. आणि तुमचं रॉ मटेरियल हे एक्सेस पण होता कामा नये आणि कमीही पडता कामा नये. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला इन्व्हेंटरी कंट्रोल करणं महत्वाचं आहे. इट ऑल्सो हेल्प टू मेंटेन इन्व्हेंटरी ॲट लोअर कॉस्ट. आणि हे फार महत्वाचं असेल की तुम्हाला तुमची इन्व्हेंटरी लोअर कॉस्ट वरती मेंटेन करणं महत्वाचं असतं. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय इन्व्हेंटरी कंट्रोल? येस मॅम. ओके, थोडक्यात जे मेन फोकस आहे हा आहे बघा, हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ना, इन्व्हेंटरी कंट्रोल मेनली फोकस ऑन लोकेशन, स्टोरेज, रेकॉर्डिंग द क्वांटिटी अँड अकाउंटिंग इन्व्हेंटरी. हे सगळं तुमच्या कंट्रोलिंग मध्ये इन्क्लूड होतं. आणि मग तुम्हाला डिटेल बघायचं असेल तर हे बाकीचे पॉइंट डिटेलिंग मध्ये दिलेले आहे. आणि मग आपण म्हणतो की काहीच नाही आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल आलं तर कंट्रोलिंग वर्ड वरून आपण काय लक्षात ठेवतो? कंट्रोलिंग मीन्स मॉनिटरिंग द ट्रान्झॅक्शन अँड टू प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी ऍक्टिव्हिटी. सो द इन्व्हेंटरी कंट्रोल कॅन बी अचीव्ड बाय. मग इन्व्हेंटरी कंट्रोल केल्यामुळे काय अचीव्ह होऊ शकतं?
purchasing item of the right quantity at the right place at the right time, providing a suitable, secure and sufficient place of storage. आणि जेव्हा आपण इन्व्हेंटरी कंट्रोल करतो त्यामुळे आपण काय करू शकतो, हिअर वी परचेस अ राईट क्वांटिटी ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम and providing a suitable, secure and sufficient place for storage. आणि sufficient place for storage साठी आपण इन्व्हेंटरी ही प्रोव्हाइड करू शकतो. Then developing a proper inventory identification system. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की खूप साऱ्या सिस्टीम आहेत फॉर द डेव्हलपिंग ऑफ ऑर आयडेंटिफाईंग अ इन्व्हेंटरी. आणि जसं फिफो, वेटेड, त्याच्यानंतर लिफो मेथड एक आहे, त्या मेथड आपण काय करतो इथे डेव्हलप करतो. Maintaining an up-to-date record keeping, then making proper requisition procedure. Then inventory control is a technique of maintaining and monitoring the size of the inventory at appropriate level so that the production and distribution take place effectively. आणि त्यामुळे काय होणार आहे, प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन हे इफेक्टिव्हली होऊ शकतं बिकॉज ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. Is it clear concept? Yes, ma'am. Okay. So now we start techniques of inventory control. मग आता आपल्याला लक्षात आलं की इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये आपण काय करतो, तर प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेज करतो आणि त्याला एक डायरेक्शन देतो. तर यामध्ये मग आपण काही टेक्निक्स यूज करतो. तर त्या टेक्निक्स कोणत्या आहेत बघा. फर्स्ट आहे कार्डेक्स फाईल. कार्डेक्स फाईल म्हणजे काय बघा, इट इज द मॅन्युअली ऑपरेटेड इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. तुम्ही जर कधी लायब्ररीला, मोठमोठ्या लायब्ररीना जर व्हिजिट केली असेल तर तिथे एक असे कार्ड असतं. ते कार्ड तुम्ही इश्यू करून जिथून बुक घेतलेलं आहे तिथे ते कार्ड पुटअप केलं तर किती बुक तिथून इश्यू झालेले आहेत त्याची आयडियाज मिळते. सो दिस इज सेम कार्डेक्स फाईल. So it is the manually operated inventory control system. It refers to a card which record detail of the opening stock of inventory, stock received during the period, stock issue during the year, and the closing stock of the inventory. Each stock is indicated by a separate card. मग आता या प्रत्येक कार्ड वरती तुम्ही डिटेलिंग मेन्शन केलेलं आहे. दॅट मीन्स स्टॉक आपण किती रिसीव्ह केलेला आहे, ओपनिंग स्टॉक किती आहे, क्लोजिंग स्टॉक किती आहे, ह्यासाठी सेपरेट कार्डेक्स फाईल ही मेंटेन केली जाते. ओके. आणि ह्या फाईल वरून वी कॅन इझिली अंडरस्टूड ऍक्च्युअल अवर इन्व्हेंटरी सिच्युएशन और इन्व्हेंटरी कंट्रोल. आपला प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल आहे का हे आपण काय करू शकतो, त्या कार्डेक्स फाईल वरून फाइंड आउट करू शकतो. देन ऍडव्हान्टेजेस. मग या कार्डेक्स फाईलची काही ऍडव्हान्टेजेस सांगितले जातात. इट इज अन इकॉनॉमिकल टेक्निक ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. मग यासाठी की आपल्याला खूप सारे एक्सपेन्सेस पे नाही करावे लागेल. जस्ट आपण एक सेपरेट कार्ड प्रिपेअर केलं, वी कॅन इझिली कंट्रोल अवर इन्व्हेंटरी. इट इज सुटेबल फॉर स्मॉल अँड मीडियम साईज ऑर्गनायझेशन हॅव्हिंग लिमिटेड फंड. म्हणजे ज्या बिझनेसकडे म्हणजे आपण काय म्हणतो की मोस्ट ऑफ द टाइम कंपनी कांट स्पेंड ह्यूज अमाउंट ऑन इन्व्हेंटरी कंट्रोल. That time organization prefer Cardex. Am I audible? Yes, ma'am. Network चा इशू आहे ना थोडा, so एक मिनिट स्क्रीन शेअर कर. So Cardex file लक्षात आले का? Just here we prepare a separate card for maintaining opening stock, closing stock or during the process of stock. Okay. So it is the simple to operate and understand. म्हणून आपण काय, कोणीही एखादा पर्सन ही सिस्टीम काय करू शकतो, we can easily handle such a types of system. And this is very economical technique of inventory control. Is it clear? First technique. Yes. Okay. Then second techniques. The second techniques stand for, लक्षात ठेवा की काय असते. एक मिनिट मी जरा नेट कनेक्शन चेंज करते, जरा कमी आहे ना. Just wait.
Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so we will continue. So first आपले टेक्निक होतं कार्डेक्स फाईल. सेकंड टेक्निक आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंग अँड प्रोडक्शन इन्फॉर्मेशन कंट्रोल सिस्टीम. सो लक्षात ठेवा मॅपिक्स टेक्निक असं म्हटलं जातं. सो मॅपिक्स इज अ कम्प्युटराइज कॉमन डेटा बेस्ड टेक्निक. कम्प्युटराइज टेक्निक्स कोणती आहे? सो कम्प्युटराइज टेक्निक्स कोणती आहे तर मॅपिक्स. It is a commercial ERP software used to control the operation of manufacturing company. म्हणजे ERP टॅली जे सॉफ्टवेअर आहे ना, ह्या सॉफ्टवेअर मधून आपण काय करतो मॅपिक टेक्निक्स हे यूज करतो. इट वॉज डेव्हलप बाय IBM. मॅपिक टेक्निक कोणी डेव्हलप केलेला आहे हे लक्षात राहू दे, IBM. इट रिप्रेझेंट अ सिरीज ऑफ मॉड्यूल फॉर इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल इन मॅन्युफॅक्चरिंग. आणि मॅन्युफॅक्चरिंग वरती कंट्रोल करण्याचं काम ह्या टेक्निकच्या अंडर केलं जातं. दिस मॉड्यूल रिलेटेड टू द प्रोडक्ट डेटा मॅनेजमेंट, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट एक्सेट्रा, प्रोडक्शन कॉस्टिंग, कंट्रोल ऍप्लिकेशन एक्सेट्रा. So Mapix provides software that address the challenges faced by the manufacturer and distributor. म्हणजे तो हे मॅपिक्स आता तुम्हाला वर्डिंग वरूनच लक्षात आलं असेल की मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड ज्या थिंक आहेत किंवा डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड ज्या थिंक आहेत ह्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम ह्या सॉफ्टवेअरच्या अंडर केलं जातं. मग हे जे सब पॉइंट दिलेले आहेत ना की मॅपिक्स मध्ये कोणत्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात हे लक्षात ठेवा. सो दिस मॉड्यूल रिलेटेड टू प्रोडक्ट डेटा मॅनेजमेंट. प्रोडक्शनचे रिलेटेड जो काही डेटा आहे हा काय केला जातो मॅनेज केला जातो. मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला किती रॉ मटेरियल रिक्वायर आहे त्याच्याशी रिलेटेड प्लॅनिंग आपण मॅपिक्स मधून इझिली करू शकतो. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आपण करू शकतो. प्रोडक्शन कॉस्टिंग काय आहे हे मॅनेज करू शकतो. अँड कंट्रोलिंग ऍप्लिकेशन वी यूज विथ द हेल्प ऑफ मॅपिक्स टेक्निक. ओके, सो हे काय आहे छान सॉफ्टवेअर आहे आणि ERP सॉफ्टवेअर यूज करून आपण एक टेक्निक यूज करू शकतो. तर ह्यामधला ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. मॅपिक स्टँड फॉर, मॅपिक हे कम्प्युटराइज टेक्निक असेल अँड मॅपिक कोणी डेव्हलप केलेला आहे अँड दिस इज सुटेबल फॉर हुम. कोणासाठी सुटेबल आहे तर मॅन्युफॅक्चरर अँड डिस्ट्रीब्युटर साठी हे सुटेबल असेल. देन थर्ड टेक्निक्स ABC analysis. ABC means always better control. ABC stand for, असा ही ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. So ABC stand for always better control. So the ABC analysis is term used to define an inventory categorization technique often used in the material management. Okay, so तुमच्या इन्व्हेंटरीचे कॅटेगरायझेशन करण्याचं काम ह्या ABC च्या अंडर केलं जातं. It is also known as selective inventory control. ABC ला काय म्हटलेलं आहे? सिलेक्टिव्ह इन्व्हेंटरी कंट्रोल सुद्धा म्हटलं जातं. The ABC analysis suggests that inventory of an organization are not of equal value. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की रॉ मटेरियलची जेवढं वेटेज आहे किंवा जेवढी आपण त्याला व्हॅल्यू देतो ती सेम आपण फिनिश्ड प्रोडक्टला देतो का, मग सेम आपण वर्किंग प्रोसेसला देतो का. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं म्हणतो आपण तर फिनिश्ड प्रोडक्ट, राईट. सो हे इन्व्हेंटरी जे आहे त्याचं वेटेज किंवा याची व्हॅल्यू ही नॉट इक्वल हे कोण सांगतं तर ABC अनालिसिस हे इंडिकेट करेल. आयटम ऑफ हाय व्हॅल्यू रिक्वायर मॅक्झिमम अटेन्शन. जसं की एखाद्या इन्व्हेंटरीची व्हॅल्यू ही हाय असेल दॅट टाइम वी प्रेफर द मॅक्झिमम अटेन्शन. आपण काय करू शकतो मग मॅक्झिमम अटेन्शन देऊ शकतो. व्हाईल आयटम ऑफ लोअर व्हॅल्यू डू नॉट रिक्वायर द सेम डिग्री ऑफ कंट्रोल. म्हणजे एखाद्या इन्व्हेंटरीची व्हॅल्यू जर फार इम्पॉर्टंट नसेल, फॉर एक्झाम्पल स्पेअर पार्ट म्हणू शकतो आपण किंवा स्क्रॅप, तर त्यावरती आपण जास्त कंट्रोल करू शकतो का. ओके ठीक आहे. रॉ मटेरियल मध्ये पण खूप सारे थिंक असतात. ह्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी किती कंट्रोलिंग करायचं इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. लक्षात येत आहे. सो ABC अनालिसिस मध्ये काय सांगितलेलं आहे, हिअर वी कंट्रोल स्टॉक बट बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक. ज्या स्टॉकची व्हॅल्यू जास्त आहे त्या स्टॉक वरती आपण जास्त कंट्रोल करतो
ज्या स्टॉकची व्हॅल्यू लो आहे त्यावरती आपण कमी कंट्रोल करतो. राईट. द firm has to selective in its approach to control its investment in various item of inventory. Is it clear point? ABC analysis. Yes, ma'am. Yes. Okay. Then advantages of ABC analysis. A close and strict control. It facilitated on the most important and costly item in which the firm is greater part of the resource is invested. It facilitated inventory control over usage of material leading to effective cost control, and the investment in the inventory can be regulated in proper manner and optimum utilization of available fund can be assured. A strict control of the inventory item help in the maintaining a high inventory turnover rate. So हे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत हे थोडेसे रीड करून ठेवा. फक्त कॉन्सेप्ट महत्वाचे आहे की तुम्हाला समजली पाहिजे. देन फक्त तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करते, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत हे तुम्ही सेल्फ स्टडी करा. देन नेक्स्ट टेक्निक्स इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीला EOQ ने डिनोट केलं जातं. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ऑल्सो नोन ॲज रेकॉर्ड क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीला काय म्हटलेलं आहे तर रेकॉर्ड ऑर्डर क्वांटिटी असं म्हटलं जातं. इज वन ऑफ द ओल्डेस्ट इन्व्हेंटरी मॉडेल. सगळ्यात ओल्डेस्ट वन ऑफ द कोणतं आहे तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे सुद्धा ओल्डेस्ट आहे आणि यासाठी काही फॉर्म्युले यूज करून इन्व्हेंटरीची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. One of the most important problem faced by the department is how much to the purchasing order at a time. Purchasing in a large quantity involve lesser purchasing cost, but cost of carrying them tend to be higher. Likewise, if purchases made are in smaller quantity, holding costs are lower while purchasing costs tend to be higher. Hence, the most economic buying quantity or the optimum quantity should be determined by the considering factors such as cost ordering, holding or carrying. आता ह्यामध्ये एक सिंपल लक्षात काय ठेवायचं की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण बल्क वरती एखादं प्रोडक्ट एखादं मटेरियल परचेस करतो तेव्हा ते आपल्याला कमी कॉस्टला पे करावं लागतं आणि कमी क्वांटिटी परचेस केली तर बऱ्याच वेळी आपल्याला काय करावं लागतं, पैसे हे पे जास्त करावे लागतात. सो हे जी मॅनेज करण्याची थिंक आहे ही आपण कुठून करतो, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मधून केली जाते. मग ते ऑर्डरिंग साठी असेल, होल्डिंग साठी असेल आणि कॅरिंग साठी असेल. लक्षात येतंय? त्याचे काही ऍडव्हान्टेजेस दिले. इट लीड्स टू रिडक्शन इन द प्रोक्युरिंग अँड हँडलिंग कॉस्ट. It help in reducing cost of carrying inventory. It help in avoiding stock out cost, that is extra cost arising when the product is out of stock. Bulk discount on purchases of product can be obtained. आणि तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळावा किंवा तुम्ही प्रोडक्ट परचेस करावं, ओव्हर स्टॉकिंग अवॉइड करावं, ह्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम करण्याचं हे ह्या इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीच्या अंडर केलं जातं. Then just in time. This is very popular technique. Japanese technique आहे. Japanese technique कोणती हे पण लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह साठी. Just in time. It is the Japanese techniques of inventory. It is also called zero inventory production system. कोणत्या सिस्टीमला झिरो प्रोडक्शन इन्व्हेंटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. So just in time is called zero inventory production system. Just in time in a production and inventory control system in which material are purchased and units are produced only as a needed to meet actual customer demand. आता इथे काय सांगितलेलं आहे बरं की just in time provide direction only for a purchase such a raw material or those raw material only complete the actual customer demand. तुम्ही कोणतं प्रोडक्ट परचेस करा, ज्या प्रोडक्ट मधून ऍक्च्युअल कस्टमरची डिमांड फुलफिल होणार आहे तेवढेच मटेरियल काय करा, परचेस करा.
मग याचं एम लक्षात राहू दे. जस्ट इन टाइम कंट्रोल सिस्टीम काय करते. सो काय सांगितलंय, just in time is a production and inventory control system in which material are purchased and unit are produced only as a needed to meet actual customer demand. म्हणजे बल्क मध्ये तुम्ही काही करू नका. कंझ्युमरची डिमांड आहे ना तेवढीच युनिट परचेस करा, तेवढंच प्रोडक्शन घ्या. म्हणजे जसं की आपण टेक्निक्स बघितलेले आठवत आहेत का, मास प्रोडक्शन, बॅच प्रोडक्शन. त्यामध्ये जसं सांगितलं जातं की कस्टमरची ऑर्डर आहे तेवढंच प्रोडक्शन घेतलं जातं. इथे सुद्धा इनडायरेक्टली तेच सांगितलं जातं, ओनली नीडेड टू मीट ऍक्च्युअल कस्टमर डिमांड. काही बेनिफिट्स आहेत. इट रिड्यूस द इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी. मग तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ना इन्व्हेंटरी मध्ये ही नका करू. तर त्यामुळे काय म्हणतात ते ऍडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळू शकतात. इट रिड्यूस द इन्व्हेस्टमेंट इन्व्हेंटरी. Fund that were tied up to invest inventory can be used elsewhere. म्हणजे तुम्ही जो फंड इंट्रोड्यूस करताय, इन्व्हेस्ट करताय, हा ऑटोमॅटिकली काय होणार आहे तर सेव्ह होणार आहे. ऍज द रिझल्ट रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि त्यामुळे काय होईल तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे रिड्यूस होईल. इज इट क्लिअर? जस्ट इन टाइम. येस मॅम. प्रत्येक स्लाइड मध्ये कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर होऊ शकतात हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. आता इथे जापनीज टेक्निक्स आहे हे एक लक्षात ठेवा. झिरो लेवल इन्व्हेंटरी आणि जस्ट इन टाइमचं इंटेन्शन काय आहे. बेनिफिट्स फार महत्वाचे नाहीत, फक्त तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी. देन नेक्स्ट टेक्निक्स हाय, मीडियम अँड लो, दॅट इज HML technique. So under this method, item of inventory are arranged in ascending order on the basis of cost of item or unit value. HML मध्ये काय केलं जातं, अरेंज ऑफ इन्व्हेंटरी इन असेंडिंग ऑर्डर. जी काही तुमची इन्व्हेंटरी आहे ही डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केली जाते. H stand for high cost item, M stand for medium cost item and L stand for low cost item. काही डाऊट आहे? काही डाऊट आहे का कोणाला? माईक कोणाचं तरी ऑन आहे बघा. फैजल. ओके. And last technique, vital, essential and desirable weight analysis म्हणतो आपण त्याला. Weight analysis, inventory item are classified depending upon the critically in the term of their effect of production and other services. The degree of critically determine whether the item of inventory is vital, essential or desirable. The item are classified as three categories: vital, essential and desirable. Vital stand for these are costly item. हे लक्षात ठेवा. वायटल मध्ये कोणते आयटम इन्क्लूड होतात, इसेन्शियल मध्ये कोणते होतात आणि डिझायरेबल मध्ये कोणते होतात. सो वायटल मध्ये काय सांगितलेलं आहे, costly item here include it absents many causes stoppage of production, hence high stock has to be maintained. vital मध्ये costly item include होणार आहे आणि हाय कॉस्ट स्टॉक हा मेंटेन केला जाईल. इसेन्शियल मध्ये these are fast moving item. ओके, फास्ट मुव्हिंग आयटम हे इसेन्शियल मध्ये इन्क्लूड्स असतील. ड्यू टू देअर अब्सेन्स द प्रोडक्शन इज ऍडव्हर्सली अफेक्टेड. आता यामुळे काय होऊ शकतं, प्रोडक्शन वरती ऍडव्हर्सली अफेक्ट होऊ शकतात. सो देअर स्टॉक हॅज टू बी मेंटेन थ्रू आउट. म्हणजे थ्रू आउट इयर काय केले जातं, हा स्टॉक मेंटेन केला जातो. And D stand for desirable. So these item may not be always required. म्हणजे इथे जेवढी गरज आहे तेवढ्या स्टॉक इथे मेंटेन केला जातो. Their non availability may not adversely affect production. म्हणजे इथे सपोज जर तुमच्याकडे एखादा स्टॉक कमी असेल तर त्याचा फारसा इम्पॅक्ट तुमच्या प्रोडक्शन वरती नाही होत. सो डिझायरेबल आयटम. Hence low stock can be maintained. आता ह्या तिन्ही मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या टाईपचा कॉस्ट असेल. इथे हाय कॉस्ट आहे, इथे फास्ट मुव्हिंग आहे, इथे लो कॉस्ट आहे. आणि मेंटेनन्स कसा आहे, इथे हाय मेंटेनन्स आहे, इथे सुद्धा काय असणार आहे
मेंटेनन्स थ्रू आउट असणार आहे आणि इथे लो असणार आहे. दिस इज लास्ट टेक्निक ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. So Yes, ma'am. we will start our last question. Explain scientific inventory control system. So ही तुमच्या सिलेबसला न्यूली इंट्रोड्यूस झालेली कॉन्सेप्ट आहे, सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. So managing and controlling inventory is important for all organization. म्हणजे असं आहे का की कोणत्या ऑर्गनायझेशनला इन्व्हेंटरी मॅनेज नाही करावी लागत, मग इन्व्हेंटरीचा टाइप्स हा वेगळा असू शकतो. बट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज व्हेरी important part for all types of organization. They have their inventory control system. An inventory control system is a system that encompasses all aspects of managing company's inventories, that is purchasing, shipping, receiving, ranking, warehousing, storage, turnover and recording. म्हणजे जसं की सांगितलं की प्रत्येक कंपनीचा इन्व्हेंटरीचा टाइप्स हा वेगळा असू शकतो. लक्षात येत आहे? सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असेल आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनची मेंटेन करण्याची सिस्टीम ही डिफरंट असू शकते. सो दे मेक यूज ऑफ कम्प्युटराइज इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. Scientific inventory control system provide a scientific basis for planning of inventory needs. आणि मग हे सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये काय सांगितलं जातं? So this is the computerized based system and here we provide the scientific approach or scientific techniques for control of inventory. Inventory control करण्यासाठी काही सायंटिफिक टेक्निक्स तुम्ही काय करा, सायंटिफिक मेथड तुम्ही यूज करा. So first, avoid shortage. बेसिक थिंग आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल करणं म्हणजे काय, तर शॉर्टेज जे आहे हा अवॉइड करा. सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल इन्शुअर adequate and prompt supply of material at lowest price. कमीत कमी प्राइस मध्ये तुमचा प्रॉम्प्ट सप्लाय होणं महत्वाचं आहे. इट प्रिव्हेंट शॉर्टेज अँड अवॉइड वर्क इंटरप्रिटेशन. At the same time, keeping stock level low. Thus, it helps in maintaining continuity in the production activity. So, तुमच्या प्रोडक्शन सिस्टीम मध्ये कंटिन्युटी येणं हे महत्वाचं आहे. Then, effective use of working capital. Inventory control help in maintaining the right amount of stock of material, components and finished goods. Overstocking of inventory can be avoided. जसं की माहिती आपल्याला ओव्हरस्टॉकिंग, अंडरस्टॉकिंग काय करा, अवॉइड करा. वर्किंग कॅपिटल कॅन नॉट ब्लॉक इन एक्सेस इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी मध्ये वर्किंग कॅपिटल ब्लॉक नका करू, तरच आपण त्याला सायंटिफिक अप्रोच आहे असं म्हणू शकतो. दिस टर्न इम्प्रूव्ह द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. म्हणजे हे आता ऑलरेडी तुम्ही कुठे लर्न केलेलं आहे सांगा बरं. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये वर्किंग कॅपिटल काय आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, लिक्विडिटी पोझिशन काय आहे. दॅट मीन्स वी चेक अवर short term financial position of the company or our ability for to pay the liquid liability. आपली लायबिलिटी पे करण्याची ॲबिलिटी असेल तरच आपली लिक्विडिटी पोझिशन ही मेंटेन होऊ शकते. लक्षात येतं? So then, tiding over demand fluctuation. Yes, ma'am. Okay, good. So inventory control also help the firm in tiding over the demand fluctuation. This is done by the maintaining reasonable safety stock. तुम्ही काय करा, सेफ्टी स्टॉक थोडा मेंटेन करा. सेफ्टी स्टॉक ऑल्सो कॉल्ड बफर स्टॉक. हे लक्षात ठेवा, हा म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या पेपरला सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे. बफर स्टॉक आणि सेफ्टी स्टॉक. Safety stock is also known as buffer stock. Refers to level extra stock that is maintained to mitigate risk to stop out shortfall in raw material or finished goods. कुठेही तुम्हाला इमर्जन्सी आली तर तुमच्याकडे स्टॉक हा एक्स्ट्रा असावा. सिंपल थिंग. So, due to uncertain in demand, supply or manufacturing etc. It serves
and insurance in a such a situation. आणि जर तुम्ही म्हणजे जसं तुम्ही FI BCom मध्ये हायर इन्शुरन्स कंपनीचं अकाउंटिंग लर्न केलं होतं बघा, त्यामध्ये सांगितलं होतं हे बफर स्टॉक किंवा असे जर तुम्ही एक्स्ट्रा स्टॉक जर मेंटेन केला तर त्यासाठी इन्शुरन्स मात्र नक्की काय करा, प्रेफर करा, कारण ऍज अ सेफ्टी साठी तो महत्वाचा असतो. सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल enable at keeping the cost of maintaining safety stock minimum. So मेंटेन करा पण तो कसा असायला हवा, तर सेफ्टी स्टॉक मिनिमम असावा. Avoiding lost sale. Most firm would lose business without goods on hand. Firm must be prepared to deliver goods on demand. By ensuring timely availability of adequate supply of goods, inventory control help the firm to make timely delivery, thus retaining their customer. जर कस्टमरला रिटेन करायचं असेल तर सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल काय सांगतं, तुम्ही प्रॉपर डिलिव्हरी सप्लाय करा. म्हणजे ज्या तुमचे गुड्स आहेत, जी तुमची इन्व्हेंटरी आहे ही ऍडिक्वेट सप्लाय होणं, टाइमली अवेलेबल होणं महत्वाचं आहे. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टम. Then deciding timely replacement of stock. Inventory control result in the maintenance of necessary record which can help in the maintaining the stock within the desired limit. With the help of this record, the firm can minimize loss by theft, waste, and leakage of inventory. These records also help in deciding about timely replacement of stock. सो तुम्हाला स्टॉक काय करता आला पाहिजे, जर वेस्ट असेल, लिकेज असेल, थेफ्ट झाला तर तो कव्हर करता आला पाहिजे. सो ह्या गोष्टी काय करा, इन्व्हेंटरी कंट्रोलच्या अंडर मॅनेज करा. कॉस्ट रिडक्शन. ड्यू टू सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल अ फर्म कॅन मेंटेन द राईट लेवल ऑफ इन्व्हेंटरी. इन अदर वर्ड, overstocking can be avoided as well as understocking can be avoided. Thus the cost of maintaining excessive stock in the warehouse can be avoided. म्हणजे तुमच्या वेअरहाऊस मध्ये उगाच काहीतरी खूप सारा स्टॉक तुम्ही मेंटेन केलाय, आपल्याकडे फंड आहे म्हणून एक्सेस प्रोडक्शन केलेलं आहे, अशी पॉसिबिलिटी असू नये. दिस फॅसिलिटी कॉस्ट रिडक्शन अँड कंट्रोल. ओके, सो काय होऊ शकतं, यामुळे कंट्रोलिंग हे होऊ शकतं. Avoid duplication in ordering. By scientific inventory control, the firm can keep track of supply of raw material and components. These avoid placing duplicate order, purchasing or streamlining, and unwanted stock is avoided. And last is consumer satisfaction. Due to scientific inventory system, adequate stock of finished goods can be maintained. Goods can be supplied whenever demand by the customer. कधी सप्लाय करा, जेव्हा कंझ्युमरचा डिमांड असेल तेव्हाच तुम्ही काय करा, गुड्स ही सप्लाय करा. सो ऍज द रिझल्ट कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड वी गेट कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस. सो इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. सायंटिफिक इन्व्हेंटरी कंट्रोल ही आत्ताच इंट्रोड्यूस झालेली आहे. सो ग्रुप तुम्ही तुमच्या पाठवून. थँक्यू.